रात्री 12च्या दरम्यान काल 1 तारीख होती का 2 होती? काल एक होती. रात्री 12च्या दरम्यान 1 तारखेला ऑगस्ट रोजी बापू तुकाराम पवार यांच्या वस्तीवर वाघाचा हल्ला. त्यातली ही पहिली बकरी. आता दुसरी बकरी जिवंत आहे. ह्या अशा पद्धतीनं ह्या असायचं वाघाने असे भोसकं पाडलेलं आहे. ही बकरी जिवंत आहे. खालून फाडलेली आहे. ही बकरी जिवंत आहे. आणि दुसरी बकरी तिसरी 2 बकऱ्या अशा झालेल्या आहे. एक मिलेली आहे, एक जिवंत आहे. आणि तिसरी बकरी ह्या पिल्लावर आपटून त्या जाळीच्या पलीकड ही अशी बकरी ह्या स्थितीमध्ये पडलेली आहे. अशा पद्धतीने वाघानं ह्या बकरीवर हल्ला केलेला आहे. पूर्ण मुंडकं तिचं तुटलेलं आहे. रक्त पिऊन कानोड्या सरपत बकरी पडलेली आहे. त्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वाघ आहे, वाघ नाही असं समजून चालायचं नाही. आपण आपली काळजी घ्यायची. पण रात्रीच्या टायमाला वाघ हा येतोच. भरत पवार परवाला त्यांच्याही वस्तीवर एका वासरावर आणि प्राण्यावर हल्ला केला. शेळी 2 पैकी एक ही शेळी जिवंत आहे आणि 2 हे गतप्राण झालेले आहे. ह्या ठिकाणी अतिशय मोठा जबडा त्यांचा. काय मोठं दात घुसलेले डायरेक्ट. परिवहन खात्याचे वन खात्याचे विभागाचे जे लोक आहेत ते येऊन पंचनामा करतीलच. पण सतर्कतेचा इशारा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी तार कॉम्पाऊंड असतानाही पूर्ण भीतीचं तार कॉम्पाऊंड आहे. पाणी वाघाचं असे असतं का तार कॉम्पाऊंड कुजूनही तो येऊ शकतो. आपल्या जनावरांची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पण आता प्रत्येक जनावर काय घरात थोडीच बांधू शकतात. गोठ्यात बांधू शकतात, तार कॉम्पाऊंडच्या आत बांधू शकतात. रात्री 12 वाजता हा प्रकार घडलेला आहे. निवरगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. बापू तुकाराम पवार ह्या इसमाची वस्ती आहे. एक शेळी बचावलेली आहे, एक शेळी गंभीर जखमी झालेली आहे आणि 2 शेळ्या मेलेल्या आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सतर्कतेचा इशारा म्हणून व्हिडिओ आपण सतर्क राहावे. आसपासच्या गावांनी, नेवरगावकरांनी, पूर्ण गंगापूर तालुक्यात हा थैमान चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.